टीव्ही सत्यमेव व्रतम। माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी केली अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी। माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी घेतला नुकसानीचा आढावा। हिंगोली जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश अतिवृष्टी झाल्यामुळे शेती पिकांसह घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानीचा आढावा माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख यांनी नुकसानग्रस्त भागाला दिली। हिंगोली शहरातील आझम कॉलनी, सेनगाव तालुक्यातील अडोळ खिल्लार या गावांना त्यांनी भेट दिली। यावेळी हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनीही आमदार अमित देशमुख यांच्यासोबत नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेतला। यावेळी आमदार अमित देशमुख यांनी सदरील नुकसानीचा आढावा शासनासमोर मांडून नुकसानग्रस्त भागातील शेतकरी व नागरिकांना तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। यावेळी द्वारकादास सारडा, भास्करराव बेंगाळ, बापूराव पाटील, बालाजी गावडे, गजानन पोहकर, बालाजीराव इंगोले, मदन पाटील, शेख नईम शेख लाल, जिंतू देशमुख, विलास गीते, नामदेवराव पवार, साद अहमद, अबेद अली जहागीरदार, बाजीराव जुंबडे, भीमाशंकर, अप्पा सराफ, जहीर भाई, शिवाजी जगताप, मदन शेळके, उत्तमराव असलो, गजानन क्षीरसागर, अशोकराव चव्हाण, यश देशमुख, अरगडे साहेब मांग रखेंगे कि यहाँ पर मदद पहुँचनी चाहिए। अनाज शायद नहीं होगा, नहीं होगा, पूरा चलेगा। और आपको ये भी एक गौर करना पड़ेगा कि बीमारियाँ ना फैलें। हम भी वो हेल्थ डिपार्टमेंट के लोगों से बात करेंगे। हम आपके बच्चों को भी बोलिए आझम कॉलनी में खाली पानी में ना खेले, पानी तो बीमारियाँ समझ रहे हैं। और अगर कहीं पानी है तो हमारे अक्षय अलग जगह इंतजाम करेंगे। ते देखील काम त्यांना या अतिवृष्टीमुळे, पूर परिस्थितीमुळे उपलब्ध होणार नाही आहे, म्हणून शासनाने त्याची दखल घ्यावी आणि त्यांना मदत करावी, आर्थिक मदत करावी अशी त्यांची मागणी आहे। ती देखील आम्ही मागणी आमच्या काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकाऱ्याकडे आम्ही नोंदवणार आहोत। हिंगोली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आणि अगदीच आता हिंगोलीमध्ये आत्ताही पाऊस सुरू आहे, आपण संवाद साधतो या क्षणी पर्जन्यमान सुरूच आहे। अनेक नद्यांना पूर आलेला आहे, अनेक भागामध्ये शेतामध्ये आणि नगरांमध्ये पाणी शिरलं आहे आणि ओल्या दुष्काळाची परिस्थिती आहेच। त्यामुळे शासनानं देखील याचं सर्वेक्षण करून पंचनामे करून नुकसान भरपाई यासाठी पावलं उचलावीत आणि ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भामध्ये त्यांनी सर्वेक्षण करावं अशी आमची मागणी आहे। किती हेक्टरी अनुदान द्यावं आता याच्यामध्ये ते पिकावर अवलंबून आहे। म्हणजे अगदी समजा सोयाबीन असेल तर त्याची मागणी ही वेगळी आहे। केळीच्या बागा यासुद्धा पाण्याखाली आलेल्या आहेत, ऊस आडवा झालेला आहे। त्यामुळं याच्यामध्ये आज आम्ही सगळ्या आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करून आमची जी मागणी आहे ती आम्ही उद्या परवापर्यंत शासनाकडे नोंदवू। पण याच्यामध्ये बागायत, कोरडवाहू या पिकांच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांची जी काही मागणी आमच्याकडे येईल त्याच्यावर विचार करून आम्ही मागणी शासनाकडे नोंदवू।